आत येऊ? येस प्लीज या. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. प्लीज बसा. थँक्यू सर. तुम्ही आता PSI म्हणून कार्यरत आहात बरोबर? सर माझं सिलेक्शन झालंय. Okay. ट्रेनिंग आणि प्रोसिजर बाकी आहे. ट्रेनिंग आणि प्रोसिजर बाकी आहे. ओके, म्हणजे ट्रेनिंग सुद्धा बाकी आहे. ट्रेनिंग पण बाकी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे प्रोसेस ज्या आहेत त्या पण अजून बाकी आहे. ओके, फक्त निवड झालेली आहे तुमची. निवड झाली हो सर. ओके, हरकत नाही. आता सध्या एक म्हणजे सोशल मीडियावर एक खूप ट्रेंड दिसतोय तुम्हाला की सरकारी कार्यालयामध्ये जाणं, तिथं अधिकाऱ्यांना जाब विचारणं वगैरे वगैरे, किंवा काही त्यांच्या कामानिमित्त कामाच्या बद्दल प्रश्न विचारणं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं. येस सर. तर अशा पद्धतीने ह्या सार्वजनिक कार्यालयांमध्ये असं द्यायला हवं का? शूटिंग करून द्यायला हवं, कॅमेरा शूटिंग, आणि स्पेशली पोलिसांच्या बाबतीत? सर नागरिकांचा एक अभिव्यक्तीचा आणि अधिकार असतो, पण त्याच्यावर काही मर्यादा पण आहेत. तर त्या मर्यादांचं भान राखत नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने काम करताना वागलं पाहिजे. जे शूटिंग करू दिलं पाहिजे की नाही? सर जर काही चुकीचं होत असेल त्याचा पुरावा म्हणून तुम्ही जर शूट करत असाल तर ते नक्कीच तुम्ही करू शकता. पण एक दबाव टाकण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीनं दबाव टाकण्यासाठी किंवा एक पब्लिसिटी स्टंट म्हणून जर ते होत असेल तर ते नक्कीच चुकीचं आहे. पण आपण इथे ठरवणार कसं की पुढचा व्यक्ती जो आहे तो कशासाठी शूट करतोय? आणि याबद्दल काही न्यायालयाने सुद्धा काही ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. काही माहिती आहेत तुम्हाला? सर न्यायालयाचं ऑब्झर्वेशन बद्दल ऍक्सेस मला वाचनात नाही आलेलं. म्हणजे Actually हे जे करतायत ना लोक, त्याला हो, सर. बेसिसच आहे की कुठल्या सुप्रीम हायकोर्टाने सांगितलंय ना की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की अशा पद्धतीने शूटिंग करणं हे अलाउड आहे नागरिकांना. आय थिंक हायकोर्टाने सांगितलेलं असावं. त्यामुळे ते अलाउड आहे, म्हणजे इन प्रिन्सिपल की न्यायालयाने त्याला परवानगी दिलेली आहे. तुम्ही लोकांना तशा पद्धतीने शूटिंग करताना रोखू शकत नाही. तर पण जर त्याचा गैरवापर होत असेल तर त्याच्यावर नक्कीच काहीतरी गाईडलाईन्स आणणं, जसं सरकारी नियमांमध्ये असतं त्या प्रकारे आणणं गरजेचं आहे. अन्यथा कामावर परिणाम होऊ शकतो. बरं, ठीक आहे. इन्स्टंट जस्टिस म्हणून बऱ्याचदा एन्काउंटरकडे Yes. पाहिलं जातं की खूप अशा घृणास्पद अशा काही घटना घडलेल्या असतात आणि त्यामध्ये बऱ्याचदा लोकांची पण एक जनभावना असते की काय व्हायचंय ते होईल, इन्स्टंट जस्टिस दिला जावा. येस सर. आणि त्यावेळी पोलिसांकडनं एन्काउंटर केला जातो. अर्थातच ते नाकारलं जातं की एन्काउंटर नव्हता. जसं ठाण्यामध्ये जी एक घटना घडलेली होती, बदलापूरची त्यामधला घटना. जो कोणी आरोपी होता त्याला Yes. सुद्धा अशा प्रकारे, किंवा पोलीस अर्थातच ते नाकारतातच, कारण एन्काउंटर ही काही लिगल गोष्ट नाहीये. पण तुम्हाला वाटतं का की पोलिसांना काम करण्यासाठी येस. ती एक महत्वाची गोष्ट आहे, किंवा वचक ठेवण्यासाठी गुन्हेगारांवरती ती एक महत्वाची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? सर एन्काउंटर जर आत्मरक्षणार्थ एन्काउंटर करण्याची पोलिसांना परवानगी आहे, सशस्त्र दलांना सर्व परवानगी आहे. पण जेव्हा इन्स्टंट लोकभावनेला प्रतिसाद म्हणून जर अशा प्रकारे पूर्ण चौकशी न करता असं एन्काउंटर करणं हा एक प्रकारचा इनजस्टिस असतो आणि एखाद्या ठिकाणी घडलेलं इनजस्टिस पूर्ण जस्टिसला थ्रेट असं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना जो आपण एवढा मोठा आतंकवादी अजमल कसाबला पकडलं त्यावेळेस पण त्याची पूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून आपण एक जगाला उदाहरण दिलं की Excellent. आता तुम्ही पोलीस प्रशासनात जाणार आहात. येस. ओके, आता इकडे रिझल्ट मध्ये काय होईल ते, पण आता ऑलरेडी तुमची निवड झालेली आहे. तुम्ही sir. पोलीस प्रशासनात जाणार आहात. तर एक अधिकारी म्हणून पोलिसांची जी काही प्रतिमा आहे लोकांमध्ये की नको म्हणतात, म्हणजे पोलीस स्टेशनची पायरी आणि कोर्टाची पायरी चढायला लोक नको म्हणतात, तर ही कुठेतरी थोडीशी निगेटिव्ह इमेज जी पोलिसांची झालेली आहे. म्हणजे अनेकदा काही कुठे ना कुठेतरी तुमच्यासोबत अन्याय घडतो, तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडतात, पण लोक पोलिसांकडे जात नाहीत कारण त्याच्यापेक्षा त्यांना पोलिसांची जास्त भीती वाटते. असं अनेकदा घडतं. हो. आणि विशेषतः जे व्हल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यांच्यामध्ये तर पोलिसांबद्दलची ही भीती थोडीशी जास्तच आहे. येस. ही भीती घालवण्यासाठी तुम्ही अधिकारी म्हणून काय तुमच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या ज्या काही ऑफिसमध्ये काय निर्णय घ्याल किंवा काय उपाययोजना कराल? सर मध्यंतरी या संदर्भात मी एक माझे IPS अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ बघितला होता.
त्यांनी एक सर्व्हेचं उदाहरण दिलं होतं, ज्यामध्ये असं सांगितलं की 46% नागरिक मुळात प्रत्यक्षात पोलिसांशी कधीच संपर्कात आलेले नसतात. त्यांनी चित्रपट किंवा इतर समाज माध्यमावरचे पोस्ट वाचून आपला एक अभिप्राय किंवा मत बनवलेलं असते की पोलीस प्रशासन किंवा कोर्टमध्ये फक्त गैरप्रकारच जास्त आहेत. म्हणजे प्रत्यक्ष पोलिसांच्या संपर्कात वगैरे येतात. त्यातल्या बऱ्याच लोकांचा चांगला रिव्ह्यू पण आहे. त्यामुळे हा एक दृष्टिकोन ठेवताना आपल्याला सकारात्मक बाजू पण बघितली पाहिजे की काही लोकांमध्ये नक्कीच सकारात्मक पोलिसांबद्दल प्रतिसाद आहे. याला बरीच कारण आहेत, जसं पोलीस केस न रजिस्टर करण्यासाठी वगैरे, अतिरिक्त ताण न येण्यासाठी, किंवा चित्रपट असेल, समाज माध्यम असेल, याचा जो निगेटिव्ह इमेजची प्रतिमा तयार होते त्याचा खूप मोठा परिणाम पडतोय. आणि यावर उपाय म्हणून जर आपण पोलिसांचे जे काम आहे तर मीडियामध्ये वगैरे जे पोलिसांनी गौरवपूर्ण काम केलं असेल ते प्रतिसाद दिलं, किंवा नागरिकांच्या समाज माध्यमावर ज्या तक्रारी वगैरे येतात त्याच्यावर लगेच आपण ऍक्शन टेकन रिपोर्ट काय दिला, किंवा पोलिसांनी अडचणीच्या वेळी जी मदत केली असेल, अशा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर लोकांना तो एक विश्वास येईल की पोलीस आपल्या संरक्षणासाठी किंवा आपल्या मदतीसाठी आहेत आणि त्यांच्यामध्ये पण हे सगळे चांगली कामं चालू आहेत. आता बऱ्याचदा असं पण दिसतं पोलीस प्रशासनामध्ये, मी सुद्धा अनेक ठिकाणी काही जण माझ्या ओळखीचे काम करतात पोलीस प्रशासनात, त्यांच्याकडनं समजतं की बहुतांश पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्यांची खूप कमतरता आहे. येस. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त ताण पडतो आहे त्या कर्मचाऱ्यांवर, आणि त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा कुठे ना कुठेतरी येस. त्यामुळे ढासळतं. राईट. हो. तुम्हाला काय वाटतं की या संदर्भामध्ये काय करायला हवं, काय उपाययोजना करायला हव्यात? बऱ्याचदा थोडंसं व्यसनाधीनतेचं सुद्धा प्रमाण थोडंसं पोलिसांमध्ये आहे. कामाचा ताण असेल किंवा हे खूप अतिरिक्त अर्ज बऱ्याचदा त्यांना कामाचे Yes. करावे लागतात. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काय उपाययोजना करायला हव्यात? उद्या जर तुम्हाला चांगल्या पदावर DYSP म्हणून किंवा पॉलिसी मेकिंग मध्ये पोलीस प्रशासनात काम करायला मिळालं येस. तर तुम्ही तुमच्या ठिकाणी सगळ्या ह्या पोलिसांसाठी काय उपाययोजना कराल? सर, नक्कीच हा खूप गंभीर आणि कार्यक्षमतेवर प्रश्न उद्भवू शकणारा प्रश्न आहे. मला वाटतं याच्यामध्ये करताना आपण पोलिसांच्या ड्युटीचं मॅनेजमेंट करायला पाहिजे. पोलिसांना जो तणाव आहे तो मुक्त करण्यासाठी त्यांचं वरचेवर काउन्सिलिंग, फॅमिली इव्हेंट्समध्ये त्यांना पार्टिसिपेट होण्यासाठी वेळ दिला पाहिजे. याच करताना जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याची मदत घेऊन पोलिसांचं जे काम आहे, जे असं काम आहे जे रिपिटेटिव्ह करावं लागतं, राईट. तिथं आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊन तो वेळ वाचवून त्यांना क्वालिटीची काम आहे किंवा जे अजून उच्च दर्जाचं काम जे करू शकलं असतं आपलं पोलीस, तिथे त्यांना वेळ दिला पाहिजे. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये बऱ्याचदा टॉर्चर येस सर. हे महत्वाचं मानलं जातं, आणि असं बऱ्याच जणांचं तर म्हणजे खाजगीमध्ये सांगतात की टॉर्चर नाही केलं तर गुन्ह्यांचा तपासच लागू शकत नाही, होऊच शकत नाही. म्हणजे ज्याला आपण पोलिसी भाषेमध्ये 3rd डिग्री म्हणतो येस. किंवा पोलिसी खाक्या म्हणतो. तुम्हाला हे पटतं का की टॉर्चर करणं कितपत योग्य आहे इन्व्हेस्टिगेशनच्या प्रक्रियेमध्ये? सर, एक ह्युमन म्हणून प्रत्येक माणसाचे एक ह्युमन राईट्स असतात. नक्कीच त्याचं उल्लंघन कधी कुठे नाही झालं पाहिजे. एक चांगल्या सन्मानपूर्ण गौरवपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला आपले ह्युमन राईट्स जपायला पाहिजेत. पण गुन्हेगारांच्या बाबतीत मुख्यत्वे जसं आपल्याकडे म्हणतात लातो के भूत बातो से नहीं मानते, अशा प्रकारचे कधी कधी तर समजा मुरलेले आता गुन्हेगार असं झालं की कुठला तरी एक होमिसाइड झालेला आहे, म्हणजे खून असं म्हणूयात आपण, झालेला Okay. आहे, आणि एक तुम्हाला संशय आहे त्याच्या भावावर आहे किंवा अजून एका त्याच्या मित्रावर आहे, अजून एका व्यक्तीवर तुम्हाला संशय आहे फक्त, बरोबर? त्यांची काहीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, कसलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. येस. मग या ठिकाणी संशयाच्या बेसिसवर मग तुम्ही इथं या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनसाठी टॉर्चरच्या मेथड्स वापरणार का? नाही सर, मी जास्तीत जास्त योग्य पुरावे शोधण्याकडे भर देईन. टॉर्चरपेक्षा मी पुराव्यांच्या आधारे किंवा अन्य परिस्थितीजन्य काही मला सापडेल ज्यातून मी तो गुन्हा झाला हे उकल करू शकतो, याकडे भर देईन. मग फक्त जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही टॉर्चरला समर्थन देताय का? नाही सर, टॉर्चरला मी जसं मुळात समर्थन देतच नाहीये. पण काही परिस्थितीमध्ये जास्त करून आपल्याकडे कोर्टामध्ये पोलिसांच्याकडे दिलेलं कबुली जबाब असाही ग्राह्य धरला जात नाही सध्या Yes. परिस्थितीमध्ये. त्यामुळे पोलिसांनी नाही, पण ते का करतात? बऱ्याचदा म्हणजे पुरावे शोधण्यासाठी मदत होते म्हणून टॉर्चर केलं जातं, गुन्ह्याचा उलगडा होतो त्यामधून आणि पुरावे शोधता येतात, असं यासाठी केलं जातं, कबुलीसाठी नाही म्हणत आहे मी, तपासाचा भाग म्हणून. म्हणजे आता त्याच्यामध्ये- उदाहरणार्थ की गुन्ह्यात वापरलेलं हत्यार कुठं टाकलेलं आहे हो हे सर. टॉर्चर करून शोधणं जो महत्वाचा पुरावा ठरतो. हरकत नाही, तुमचा स्टँड अतिशय योग्य आहे आणि तोच स्टँड असायला हवा. ठीक आहे. तुम्ही कुठल्या आहात?
सर मी मूळचा सातारा जिल्ह्यातील रेटरी बुद्रुक तालुका कराडचा आहे. बरं. आणि मुंबईमध्ये आता असता का तुम्ही? सर मी नोकरी निमित्त इथे कल्याणला राहिलोय. तुम्ही नोकरी करत आहात? आम्ही खाजगी नोकरी करत होतो. ओके. सध्या मी या शेवटच्या प्रयत्नासाठी Very good. जॉब मधून गॅप घेतलाय. काय नोकरी करत होतात तुम्ही? सर मी टीमलीज कंपनीतर्फे सिमेंस डेप्युटेशनवर होतो, जिथे मी एनर्जी मॅनेजमेंट क्षेत्रातील म्हणजे आपले महावितरण आणि टीम लीज काय आहे हे? सर ही एम्प्लॉई प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. ओके. म्हणजे मी हा माझा जॉब कॉन्ट्रॅक्ट बेस होता, तर ओके. त्याच्यामुळे मला अस्थायी स्वरूपाचं. येस सर एमएनसी मध्ये पण- काम करताना यांच्या पेरोलवर काम करावं. व्हेरी गुड. पण म्हणजे तुम्ही काम करत होतात, Yes. खूप चांगली. मग काय जबाबदारी होती तुम्हाला त्या कंपनीमध्ये? सर एक स्काडा प्रणाली आहे जी एनर्जी ऑटोमेशन म्हणजे महापारेषण महावितरण या कंपनी आहेत त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन नेटवर्क आहे त्याचं आता आपण ऑटोमेशन करण्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू केले. तर त्यांचं जे त्याबद्दल थोडंसं वाचून जा, हो, कारण ट्रान्समिशन, त्याचं ऑटोमेशन, ट्रान्समिशन लॉसेस कसे कमी करायचे. जर कदाचित हा जर उलगडला म्हणजे विचारलं तुम्ही काय बरोबर. करता, तर इंटरव्ह्यू हा तुमचा पॉवर सेक्टरकडे पण जाऊ शकतो. येस ठीक आहे. सर आता बरेच एकदम माझा खूप गॅप झालेला आहे आणि माझ्या कामामध्ये या सगळ्या बेसिकच्या जास्त कन्सेप्ट युज तुमचं होत कधी नव्हत्या. झालेलं आहे डिग्री? माझी 2015 मी पास आउट आहे. ओके. बी झालेले आहेत हो तुम्ही? सर इलेक्ट्रिकल. ओके. विद्युत अभियांत्रिकी. काय बरं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा काय उपयोग आहे इथे प्रशासनात? सर त्यातल्या काही संकल्पना जसं मी या तयारीच्या दरम्यान बघितलं की त्यातल्या काही संकल्पना आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरू शकतो. जसं की लोड बॅलन्सिंग एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकलमध्ये. प्रशासनात काय उपयोग? तर प्रशासनामध्ये पण जर आपण जबाबदारीचं डिस्ट्रीब्युशन करत असो टीम मध्ये ओढून ताणून होत आहे. तशा हं. डायरेक्ट असा ऍज सच मग आहे तो मग तुम्ही- महावितरण क्षेत्रात. आताच जे काही प्रशासन आहे येस सर. ते कसं होत आहे ट्रान्सफॉर्म? तंत्रज्ञानाकडे जात आहे की तंत्रज्ञानापासून दूर जात आहे? तंत्रज्ञानाकडे जाते. बरं. मग ऍज अ इंजिनियर तुम्हाला ही तंत्रज्ञान आत्मसात करणं सोपं जाईल? येस सर. That's it. मला वाटलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हो, इलेक्ट्रिकलच असं काही नाही. ऍज अ As a इंजिनियर उगीच engineer. ओढून ताणून तिथे काहीतरी संबंध जोडण्याची गरज नाही. दॅट क्रिएट्स अ व्हेरी रॉंग इम्प्रेशन. येस. ओके, फाईन. तुम्ही PSI आहात, पण तुमचं DYSP सेकंड प्रेफरन्स आहे असं का? सर मी आयोगाच्या प्राधान्यक्रमानुसार पहिलं उपजिल्हाधिकारी जे पद आहे तो प्राधान्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला. यामागे माझा एक विचार पण हा होता की DYSP म्हणून मी कायदा सुव्यवस्था आणि समाजरक्षण हे काम करेनच, पण या कामासोबतच मला उपजिल्हाधिकारी पदावर या व्यतिरिक्तही अन्य कार्याचं मोठं क्षेत्र आहे आणि उपजिल्हाधिकारी म्हणून पण मी पोलीस प्रशासनाचे समन्वय राखून उपविभागातली कायदा सुव्यवस्थेवर हातभार लावू शकतो. आता रिसेंटली एक ट्रेंड दिसतोय की बाबा काहीही प्रश्न निर्माण झाला की त्याला इफीचं उत्तर दिलं जातं की इफी जर आणलं, इलेक्ट्रिकल व्हेकल जे आणलं तर पोल्युशनवर कंट्रोल होईल आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. खरंच असं आहे का हो की ईव्ही हा एक रामबाण उपाय सगळ्या समस्यांवरती? सर पर्यावरणाच्या फ्रेंडली वाहतूक व्यवस्था असावी यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलला मोठ्या प्रमाणात प्रमोट केले जाते, पण सध्या जे आपले इलेक्ट्रिसिटी निर्माण होते ती मुख्यतः औष्णिक विद्युत जास्त वापरून होते. Excellent. त्यामुळे तो अजून तितकं पर्यावरणपूरक झालेला नाही. मग ह्याचा अर्थ असा होतो की आपण आउटसोर्सिंग ऑफ पोल्युशन करतोय. सर आपण एक ट्रेंड फॉलो तर करतोय की जे आपण पर्यावरण पूरककडे जाण्याचा हळूहळू आपण रिन्युएबलचं आपलं कार्य क्षेत्र आहे जे वाढवतोय. तर नक्कीच सर भविष्य हे पर्यावरण पूरकच राहील. बुलडोजर जस्टिस म्हणून एक संकल्पना आहे, काय त्याचा अर्थ होतो? सर हे मुख्यत्वे उत्तर भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये ही वापरले गेले शब्दावली वापरली जाते. याच्यामध्ये आरोपी किंवा ज्यांच्यावरच गुन्हेगार असतील त्यांचं शिक्षेबरोबरच त्यांना वैयक्तिक नुकसान घराचं किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं जातं. हे सेपरेशन ऑफ पॉवर्स वरती घालाय असं वाटत नाही का तुम्हाला? हो सर आपण नक्कीच म्हणू शकतो. यातून लोकांना एक क्विक जस्टिस, इन्स्टंट जस्टिस जसं सरांनी मगाशी सांगितलं तो त्याच्याकडे लोकांचं नाही, ते लोकांना एक्झिक्युटिव्हचं काम काय? एक्झिक्युशन करणं. येस सर. तो जस्ट ज्युडिशरीच्या रोलमध्ये जातोय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? सर शिक्षा ही कायद्यानुसारच व्हायला पाहिजे आणि कायदा जी देईल तीच शिक्षा योग्य असायला पाहिजे. अन्य कोणत्याही मार्गाने सत्तेचं विभाजन हे आपल्या संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधी ठरेल. ओके. प्रकाश सिंग खटला याबद्दल काही वाचलंय तुम्ही? सर मी माझ्या ऐकलेले पण साला एक्झॅक्ट मला तर रिकॉल होत नाही. हो, पोलीस रिफॉर्मची येस सर आहे. ते पोलीस रिफॉर्म्स वाचून घेणं तुम्हाला आवश्यक आहे. येस सर. आता एक पहिलगाम हल्ला झाल्यानंतर बघा एक काय झालं होतं, जे काही संशयित होते, येस सर. एक 2-3 संशयित होते, राईट? तर त्यांची जी घरं आहेत ती थोडीशी पाडण्यात वगैरे आली. पाहिलं sir. तुम्ही, ऐकलंय ते? हो, पाडण्यात आली त्यांची हो, sir. घरं.
तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? तर जसं मगाशी सरांना सांगितलं त्याच आहे ना, सत्ता विभाजनावर आपण केंद्रित राहिलं पाहिजे. ठीक. तुमचं आता ग्रॅज्युएशन 2015 मध्ये कम्प्लीट Yes, झालं, ma'am. त्याच्यानंतर तुम्ही तयारीला सुरुवात केलेली. मी त्यानंतर जॉबच सुरू केलेला. हम्म. त्याच्यानंतर मी या क्षेत्राच्या बद्दल पूर्ण जेव्हा माहिती घेऊन मग मी 2 वर्षाचा कालावधी ठरवला की यामध्ये मी पूर्णपणे तयारी करेन. यासाठी मग मी 19-20 मध्ये तयारी सुरू केली. मी याच्यासाठी विचारते सिन्स म्हणजे तुम्ही आता इलेक्ट्रिकल बरोबर, इंजिनिअरिंग केली आणि आता तुम्ही औष्णिक ऊर्जेबद्दल तुम्ही आता जे चॅलेंजेस सांगितले, सो तुम्हाला माहिती आहे का पॅरिस ॲग्रीमेंट कधी झाला होता? हो मॅम. पॅरिस ॲग्रीमेंट बद्दल थोडं सांगणार? 2015 मध्ये पॅरिस अग्रीमेंट बद्दल जास्त सुरुवात झाली तिथून. पॅरिस अग्रीमेंट मध्ये आपण SDG शी सुसंगत अशी धोरणे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रत्येक देशाला आपण आधी कसं होतं की देशांना टार्गेट दिली जायची, पण ती पूर्ण होताना दिसत नव्हती. मग आपण बरोबर. पॅरिस अग्रीमेंट अंतर्गत INDC आणले की इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रिब्युशन. त्याच्यामध्ये तुम्हाला रिन्युएबल एनर्जीचे टार्गेट्स माहिती आहेत इंडियाचे? हो मॅम. किती? आधी जे आपलं टार्गेट होतं आता आपण रिन्यू केलंय आणि आपण 2030 पर्यंत 500 गिगावॅट पर्यंत पोहोचण्याचं लक्ष ठेवलेलं. व्हेरी So, गुड. त्या संदर्भात गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना आहेत? यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चालू आहेत. जर रिसेंटची एक योजना महत्वाची जर घ्यायची म्हणली तर मुख्य प्रधानमंत्री मोफत बिजली सूर्यघर योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली जाते. म्हणजे काय प्रोव्हिजन्स आहेत त्या योजनेमध्ये? याच्यामध्ये जे आपले घरगुती वीज वापर आहे तो आपण सोलार एनर्जीने सोलार जेनेकडे शिफ्ट करायचा, जेणेकरून रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढेल, लोकांची पैशाची बचत होऊन त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढेल. कुसुम योजनेबद्दल सांगू शकतात तुम्ही? कुसुम स्टँड फॉर किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. या योजनेमध्ये आपण जे शेतकऱ्यांना सोलार पंप प्रोव्हाइड करणे, ज्याद्वारे त्यांच्या तिथे सोलार पॅनेल पण लावणे, ज्याद्वारे त्यांच्या कॅनॉल वगैरे मधून जे पाण्याचं उत्सर्जन होते ते पण रोखलं जाईल. ते ऊर्जा सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक मदत पण होईल. त्यामध्ये काही जी एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, Yes, सो त्याच्यामध्ये म्हणजे ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा असे काही प्रोव्हिजन्स आहेत का की जी सौर ऊर्जा एक्स्ट्रा म्हणजे जो भाग जिथे शेती नाही करता येणार किंवा म्हणजे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ लँड करून तिथे सौर ऊर्जेचे सेट्स लावून मग त्याला ग्रीड कनेक्टिव्हिटी करणे वगैरे असे काही प्रोव्हिजन्स आहेत? हो मॅम, आहेत. त्यामध्ये पण आहेत आणि आत्ताची जी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे त्यामध्ये पण या प्रोव्हिजन्स आहेत. शेतकऱ्यांनी फक्त ऊर्जा ग्राहक न राहता ऊर्जा उत्पादक बनलं पाहिजे. यासाठी ती ग्रीड कनेक्टिव्हिटी आहे. नेट मीटरिंग काय कन्सेप्ट आहे? नेट मीटरिंग म्हणजे जसं आपण नेट हा शब्द वापरतो की वजाबाकी वगैरे करून जो हिशेब उरतो तसा, तर आपण Yes. ऊर्जा किती उत्पादित केली, किती वापरली याचा हिशेब करून जे करण्यासाठी नेट मीटरिंगचा वापर केला जातो.